नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे, जी ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. ही कथा आहे कोमलची, जिने आपल्या पतीसाठी काय काय केलं आणि बदल्यात तिला काय मिळालं. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कोमल अवघी 28 वर्षाची, रंगाने गोरीपान आणि दिसायला एकदम साधी आणि पण मोहक. तिचं लग्न अद्वैतशी झालं होतं. अद्वैत एका खाजगी कंपनीत कामाला होता. दोघांचं आयुष्य अगदी मजेत चाललं होतं. पण एका रात्री अद्वैतच्या गाडीला भीषण अपघात झाला. अद्वैत वाचला खरा, पण त्याच्या कमरेखालचा भाग निकामी झाला. जो अद्वैत कधी काळी कोमलला आपल्या मिठीत घ्यायचा, तो आज साधी हालचालही करू शकत नव्हता. कोमलने हार मानली नाही. तिने अद्वैतची सेवा करण्यात स्वतःला झोकून दिलं. त्याचे कपडे बदलणं, त्याला वेळेवर भरवणं आणि त्याची मालिश करणं, यातच तिचा दिवस जायचा. 6 महिने झाले, पण अद्वैतच्या पायात काही सुधारणा नव्हती. कोमल तरुण होती. तिलाही कधी कधी एकाकी वाटायचं, पण पतीच्या प्रेमापोटी ती सगळं काही सहन करत होती. एके दिवशी कोमलच्या एका ओळखीच्या मावशींनी तिला सांगितलं, अगं कोमल, लांब एका घनदाट जंगलात एक साधू राहतात. ते जडीबुटींपासून असं काही औषध तयार करतात की ज्यामुळे मेलेला माणूसही चालू लागतो. तू एकदा तिथे जाऊन तरी बघ ना. कोमलने शेवटचा पर्याय म्हणून तिथे जाण्याचा निर्णय घेतला. ती अद्वैतला त्याच्या आईबाबांकडे सोडून त्या घनदाट जंगलात पोहोचली. तिथे एका जुन्या कुटीमध्ये तिला ते साधू महाराज दिसले. त्यांचं वय साधारण 40-45 असेल, पण त्यांचं शरीर एखाद्या पैलवानासारखं पिळदार आणि रांगडं होतं. साधूंच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. कोमलने त्यांना रडत रडत सगळी हकीकत सांगितली. साधूंनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले, मुली, औषध तर तुला नक्की मिळेल, पण त्यासाठी तुला इथे 9 दिवस राहावं लागेल. औषधं तयार करण्याच्या प्रक्रियेत तुला मला मदत करावी लागेल. जंगलातली ती शांतता, पावसाची रिपरिप आणि समोर आलेला तो रांगडा साधू पुरुष. कोमलचं मन थोडं डगमगलं. गेल्या कित्येक महिन्यांपासून अद्वैतच्या आजारामुळे ती शारीरिक सुखाला पारखी झाली होती. साधूंच्या बोलण्यात आणि त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच ओढ होती. एके रात्री जेव्हा बाहेर विजा कडाडत होत्या आणि गार वारा वाहत होता, तेव्हा त्या साधूच्या मिठीत कोमलचा ताबा सुटला. पतीला बरं करण्याच्या ओढीने आणि स्वतःच्या एकाकीपणामुळे तिने त्या साधूसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला मनातून खूप अपराधी वाटत होतं, पण अद्वैतसाठी तिने हे सगळं स्वीकारलं. 9 दिवसानंतर साधूंनी तिला एक काढा आणि मालिशचं औषध दिलं. कोमल खूप आनंदात होती. तिला वाटलं, आता अद्वैत पुन्हा आपल्या पायावर उभा राहील. ती तशीच घाईघाईने टॅक्सी करून घरी पोहोचली. तिला अद्वैतला सरप्राईज द्यायचं होतं. तिने आपल्याकडच्या चावीने हळूच घराचा मुख्य दरवाजा उघडला. तिला वाटलं अद्वैत बेडवर झोपला असेल, पण घराच्या हॉलमध्ये शिरताच तिला बेडरूममधून हसण्याचे आणि काही विचित्र आवाज आले. तिने हळूच बेडरूमचा दरवाजा ढकलला आणि तिथे जे दृश्य होतं ते पाहून कोमलच्या हातातील औषधांची बाटली जमिनीवर पडून फुटली. ज्या अद्वैतच्या पायांसाठी तिने जंगलात स्वतःला त्या साधूंच्या स्वाधीन केलं होतं, तो अद्वैत चक्क बेडवर उभा राहून एका दुसऱ्या स्त्रीसोबत रोमॅन्स करत होता. तो पूर्णपणे बरा होता आणि आरामात हालचाल करत होता. अद्वैत, हे काय चाललंय? कोमल जोरात किंचाळली. अद्वैत दचकला. त्याने घाईघाईने कपडे सावरले, पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात अपराधीपणा नव्हता. तो निर्लज्जपणे हसून म्हणाला, कोमल, तू लवकर आलीस. खरं तर मी 2 महिन्यापूर्वीच बरा झालो होतो, पण तुझ्याकडून सेवा करून घेण्यात मजा येत होती आणि मला या मुलीसोबत वेळ घालवायचा होता, म्हणून मी नाटक करत होतो. कोमलला जणू वीज पडल्यासारखं वाटलं. तिने ज्याच्यासाठी आपले चरित्र पणाला लावलं, ज्याच्यासाठी जंगलात त्या साधूच्या कुटीत रात्र घालवल्या, तो नवरा आधीपासूनच तिला फसवत होता. कोमलच्या मनात आता फक्त पश्चाताप उरला होता. तिने अद्वैतसाठी
तिचं पवित्रपण गमावलं होतं आणि अद्वैतने मात्र तिला कधीच किंमत दिली नव्हती. कोमलता स्वतःला आणि अद्वैतला कधीच माफ करू शकणार नव्हती. तिचा संसार उद्ध्वस्त झाला होता. तर मित्रांनो, ही होती कोमलची कथा. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? कोमलची चूक होती की अद्वैतची? कमेंटमध्ये नक्की सांगा.